विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संदर्भ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी मानाची 72वी श्रीकृष्ण कर्नाटक पुरुष व स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी आयोजित केली जाते। या स्पर्धेमध्ये एकूण मुलींचे 31 व पुरुषांचे 31 असे एकूण 62 संघ सहभागी होणार आहेत। 868 खेळाडू, 100 सामनाधिकारी, 100 छत्रपती अर्जुन पुरस्कार विजयी खेळाडू व 100 कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार आहे। तसेच या स्पर्धेतून 15 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा प्राथमिक संघ या ठिकाणी निवडला जाणार, जो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करेल। धन्यवाद। सर थोडं जवळ या ना, लांब बसले सर थोडं जवळ या ना, पाटील सर थोडं जवळ या साईडला, इथे घ्या। स्पर्धेसंबंधी तुम्हाला काही जर प्रश्न महापालिकेचा काय सहभाग असणार, महापालिकेचा काय सहभाग असणार? महापालिका पूर्णपणे म्हणजे जे बेसिक अम्युनिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल आहे तुमची साफसफाई आहे, पाणी आहे, फिरी आहे, इथे सर्व खेळाडू जेवढे 62 संघ आहेत त्या खेळाडूंसाठी पंचांचं सर्व राहण्याची व्यवस्था करणार आहे। सर्व आपले विभाग साफसफाई, अग्निशमन, पाणी विभाग आहे, क्रीडा विभाग आहे आणि सर्व प्रशासन पूर्णपणे त्याला सपोर्ट करत आहे। इथे जी राज्य अजिंक्यपद स्पर्धा आहे ही सर्व जिल्हे जेवढे जिल्हे आहेत ग्रामीण आणि शहर असे दोन्ही म्हणजे एका जिल्ह्याच्या 2 मुलींच्या टीम आणि पुरुषांच्या टीम म्हणजे शहर आणि ग्रामीण असे एकूण टोटल 62 संघ इथे येणार आहेत आणि तिथूनच महाराष्ट्राची टीम तिथे सिलेक्शन होणार आहे। वाघोले साहेब, मुख्यमंत्री चषक हे स्पर्धा आहे, महाराष्ट्र राज्याचे कोणकोणते नेते या संपूर्ण स्पर्धेला भेट देणार आहेत आणि कशा प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम असणार आहे आणि समारोपाला कोण असणार आहे? ठाण्यामध्ये 72वी श्रीकृष्ण कर्नाटक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक स्पर्धा होते JK ग्राउंडच्या मैदानावर आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 62 संघ पुरुष आणि महिलांचे सहभागी होणार आहेत आणि ही स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळवली जाईल। चांगले खेळाडू या स्पर्धेमधून सिलेक्शन होणार आहे आणि ठाणेकर नागरिकांना, खेळाडूंना एक पर्वणी आहे की चांगला खेळ बघायला त्या ठिकाणी भेटणार आहे। या स्पर्धेला महाराष्ट्रातले अनेक आमदार, मंत्री, ठाणे महापालिकेचे आयुक्त आहेत, खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, अनेक मंत्री या स्पर्धेला त्या ठिकाणी हजेरी लावतील। ठाणे जिल्ह्यातले जे खेळाडू आहेत, छत्रपती पुरस्कार विजेते असतील, नॅशनल खेळाडू असतील, त्या सर्व खेळाडूंचा सत्कार या स्पर्धेच्या 19 तारीख ते 23 तारखेच्या दरम्यान सर्व खेळाडूंचा सत्कार या स्पर्धेमध्ये विश्वास सामाजिक संस्था आणि ठाणे महानगरपालिका शारदा प्रतिष्ठान यांच्यातर्फे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे एक चांगली स्पर्धा आपण ठाणे शहरामध्ये त्या ठिकाणी घेतोय। महानगरपालिकेचं पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी या स्पर्धेला लाभलेलं आहे। मुख्यमंत्री चषक आहे, मुख्यमंत्री चषक नाव दिलेलं आहे, त्यामुळे ठाण्यातले आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघही नेते अधिवेशन काळ चालू असल्यामुळे 19 ते 23 या दरम्यान हजेरी लावणार आहेत। एकूण किती संघांनी सहभाग घेतला आणि रोज किती सामने? एकूण 62 संघ, महाराष्ट्रातले 62 संघ या JK ग्राउंडच्या मैदानावर त्या ठिकाणी कबड्डी खेळतील। बक्षिसांच्या संदर्भात कसं असणार? नाही, या स्पर्धेमध्ये कॅश प्राइजेसचा करंडक असतो
आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा त्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल अशी स्पर्धा आहे. रोज किती म्हणजे संघ खेळणार एका दिवसाला? वेळ कशी असणार? वेळ ऊन आहे वेळ. रोज संध्याकाळी 5:30 ते रात्री 10 या दरम्यान कबड्डीचे खेळ त्या ठिकाणी होतील. रोज 24 मॅच होतील. रोज 24 मॅच. मॅडम, संपूर्ण जे काय उभारणी केली आहे स्टेडियमची कबड्डीसाठी, किती लोक बसू शकतील त्या ठिकाणी, दर्शकांसाठी कशी सोय आहे, आणि जर समजा स्टेशनवर येणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे काही सोय करण्यात आली? आपण महापालिकेतर्फे त्यांना जे परिवहनच्या ज्या बसेस आहेत त्या खेळाडूंना पंचांना आपण विनाशुल्क देत आहोत, आणि त्याप्रमाणे जे खेळाडू मुंबईवरून येणार आहेत त्यांच्यासाठी 4 गाड्या सोडण्याची सुद्धा देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे, आणि मला वाटतं 10,000 खेळाडू बसतील अशी आपण तिथे सोय करण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी माहिती तुम्हाला दिलेली आहे. मी या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त रोडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधावा. राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा ही दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या कबड्डी स्पर्धेमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे जवळजवळ 62 संघ सहभागी घेणार आहेत. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर सुद्धा या स्पर्धेमध्ये भेट देणार आहेत. आणि ठाणे शहरातील सर्व क्रीडाप्रेमी, प्रामुख्याने कबड्डी प्रेमी नागरिकांना या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावं या संदर्भात विनंती करतो. या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झाला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुमची करून घेऊ म्हणजे तुमची करून घेऊ. महापालिका जास्त नाही मान्यवरांची म्हणजे थांब एक मिनिट मीच वाचतो. मागे अरे फोन वाजायचा आणि कट व्हायचा. रेडी. सर, ठाण्यामध्ये महानगरपालिका देखील सहभागी आहे. राज्य निवड चाचणी जी कबड्डी स्पर्धा आयोजित केली, कशा प्रकारची स्पर्धा आहे, किती संघ आहेत आणि महानगरपालिकेचा कशा प्रकारे यामध्ये रोल आहे? ठाण्यामध्ये दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये 62 संघ हे सहभागी होणार आहेत. महानगरपालिका विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते. या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, शौचालय असतील, पाहुण्यांची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सर, महापालिका क्षेत्रातील क्रीडाप्रेमींना काय आव्हान कराल? फार मोठी स्पर्धा, निवड चाचणी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. आपल्या शहरामध्ये अनेक क्रीडाप्रेमी नागरिक आहेत. मी ठाणे शहरातील सर्व कबड्डीप्रेमी नागरिकांना आवाहन करतो त्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. मॅडम या थोडं इकडे या साईडला या. क्लोज इकडे. कृष्णादा इकडे. रेडी.
तर काय सांगाल, कशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचं आयोजन आहे, किती खेळाडू सहभागी होतील आणि कोण कोण मान्यवर जे आहेत, मुख्यमंत्री चषक असल्यामुळे कोण कोण मान्यवर या ठिकाणी येणार आहेत? ठाण्यामध्ये मुख्यमंत्री चषक 72वी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. दिनांक 19 तारीख ते 23 तारीख या दरम्यान ही स्पर्धा JK ग्राम या रेमंडच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 62 संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे. सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी ही कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका, विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. तसंच या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, क्रीडा राज्यमंत्री, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री, ठाणे शहरातले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, पालघरचे पालकमंत्री, ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक, ठाणे शहरातले सर्व आमदार संजय केळकर, निरंजन डावकरे, जितेंद्र आव्हाड हे सर्व आमदार या स्पर्धेला उपस्थित राहणार. वाढलाच असतात. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.